धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे। भाषणादरम्यान वाल्मिक कराराची आठवण येते असं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं आणि यावरून दोघे एकच आहेत हे सिद्ध होतंय असा आरोप जरांगे यांनी केलाय। देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं जरांगे म्हणाले। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल। तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा, एका क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूराच याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघंही एक आहेत। म्हणून मी वारंवार सांगतो याला सहआरोपी करा। फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल, अजितदादा तर वयालाच गेलेला माणूस झालाय। मी काही तर पक्षावर टीका करायला नाही आलो, इतकं नालायक बोलणाऱ्या माणसाला सुद्धा अजितदादा जवळ करते, त्यांचा चांगला पक्ष असणाऱ्याला सुद्धा डाग लावायचं काम करतात। आमच्या संतोष भाईला जर न्याय मिळणार नसला तर आम्ही अजितदादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस कोल्हा। दादाचा घातपाताचा जो कट कारस्थानाचे जे काही आरोपी अटक आहेत ते पहिले इथं आमच्या दुःखात सहभागी होऊन ओळख पाडून किंवा आम्ही ह्यांचे त्यांचे म्हणून त्यांनी आम्हाला त्याच्यात चुकीच्या ह्याच्यात गोवण्याचा प्रयत्न केला होता। पण आम्ही सांगितलं असं ज्या गावाला जायचं नाही त्याचे रस्ते कसले आहेत, हॉट मिक्स आहेत का म्हणजे त्याला खडी आहे निसती का खड्डे आहेत, आम्ही म्हणलं आम्हाला ह्या गोष्टीत कुठल्याच पडायचं नाही म्हणून तुम्ही आमच्याकडे काय ह्या गोष्टीला कधी यायचा प्रयत्न करू नका। आणि त्याला साक्षीला सगळे माझे गावकरी जे आहेत 2 गाड्या होत्या, आम्ही सांगितलं की आम्हाला ते अंदाज काढत होते, ते काय म्हणजे तेवढी हिंमत नव्हती त्यांच्यात, पण ते अंदाज काढत होते आणि ते परफेक्ट पाठवलेले होते, त्यांनी सांगितलेलं पण आहे। आता त्याच दादाच्या प्रकरणावरच काय ॲक्शन होती पुढची त्याच्यावर आपल्याला बघावं लागेल की काय होतं ते। खरं तर संतोष देशमुख यांच्या याला 1 वर्ष झाले, त्याला आपण भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो विशेषतः। परंतु जरांगे यांनी तुम्ही दुःखाच्या ठिकाणी आले का फक्त एकमेकावर टार्गेट करून कुठेतरी स्वतःची प्रसिद्धी मिळवायला आली हा प्रश्न आहे। जरांगे खरं तर संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करायला लागलेत आणि हत्येतून कुठेतरी प्रसिद्धीसाठी तिथं काय मिळवतं आणि यासाठी त्यांचा प्रयत्न केविलवाना बाकी काही नाही। आता धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याचा प्रश्न कुठं येतो? गेल्या अनेक दिवसापासून तपास यंत्रणा तिथं काम करत असताना ज्या ज्या लोकांना आरोपी करता आलं त्याच्यात म्हणजे त्यांना आरोपी केलं, त्यांची चौकशी होती, तपास सुरू आहे। परंतु फक्त धनंजय मुंडे, छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि जे काय ओबीसी नेते असतील, वडेट्टीवार साहेब असतील, अशा नेत्यांना टार्गेट करायचं, स्वतःची मराठा समाजातलं संपलेलं अस्तित्व मिळवण्याचा म्हणजे निव्वळ छपरी माणसाचा हा प्रयत्न, बाकी काय नाही।